नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत jQueryची ईच मेथड कोणत्या पद्धतीने वर्क होते ते, आणि आपण ईच मेथड का यूज करावी ते सुद्धा आपण एक सिंपल एक्झाम्पल देऊन आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळतील. नवीन जे व्हिडिओज मी अपलोड करत जातो तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील सर्वात आधी, आणि तुम्ही ते नवीन व्हिडिओ जे आहेत ते बघू शकाल. त्याच्यानंतर आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता. काही कळालं नसेल तर कमेंट तुम्ही करू शकता. चला तर मग वळूया विजुअल स्टुडिओ कोडकडे. तर हा जो टेक्स्ट आहे हा मी कमेंट करतो. तुम्ही इथे बघू शकता UI मध्ये मी आता इथे मल्टिपल चेकबॉक्सेस घेतलेले आहेत. ठीक आहे. तर HTMLचा चेकबॉक्स आहे, CSSचा आहे, जावास्क्रिप्टचा आहे आणि jQueryचा आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, मल्टिपल चेकबॉक्सेस जे आहेत ते सिलेक्ट करून त्याचे जे व्हॅल्यूज आहेत ते या बटनाच्या क्लिकवर आपल्याला घ्यायचे आहेत. तर कोणत्या पद्धतीने आपण घेऊ शकतो ते आज आपण बघणार आहोत. तर jQueryचं जे ईच फंक्शन आहे ते ईच फंक्शन याच्यासाठीच यूज होतं की तुम्ही मल्टिपल एलिमेंट्स जे आहेत ते तुम्ही फेच करून त्याच्या थ्रू तुम्ही लूप लावून त्या मल्टिपल एलिमेंट्सवर लूप लावून तुम्ही प्रत्येक एलिमेंट्सचे जे व्हॅल्यूज आहेत, आता असं नाही आहे की तुम्ही एकाच टाईपचे एलिमेंट्स घेऊ शकता, तुम्ही मल्टिपल टाईपचे एलिमेंट्स घेऊ शकता सिलेक्टरमध्ये आणि त्याच्यानंतर त्याला लूप तुम्ही लावू शकता. पण नॉर्मली कसं असतं, नॉर्मली एकाच टाईपचे एलिमेंट्स आपण घेत असतो. तर आता मी याला अनकमेंट करतो. तुम्ही ते बघू शकता, सिंपल आहे. बटन आहे. या बटन या बटनावर मी क्लिक इव्हेंट हँडलर लावतोय. त्या क्लिक इव्हेंट हँडलरवर मी एक फंक्शन देतोय, कॉलबॅक फंक्शन, आणि याच्यामध्ये मी जेवढे काही चेकबॉक्सेस चेक्ड आहेत ते चेकबॉक्सेस घेतोय. ठीक आहे. आणि मला आता काय करायचं आहे, या चेकबॉक्सेसवर मला लूप लावायचं आहे. तर लूप कोणत्या पद्धतीने मी लावू शकतो. तर jQueryचं ईच मेथड आहे. या ईच मेथडमध्ये पुन्हा एक तुम्हाला कॉलबॅक द्यावा लागतो. पहिला जो पॅरामीटर असतो तो इंडेक्स असतो आणि दुसरा पॅरामीटर जो असतो तो जो काही आयटम आहे, पहिला आयटम, दुसरा आयटम. ठीक आहे. तर त्याच्या थ्रू तो लूप जो करतोय, तर करंट आयटम जो असतो त्याला आयटम आपण म्हणू शकतो, कारण की हे जे फंक्शन आहे, हे फंक्शन प्रत्येक आयटमवर कॉल होतं, म्हणजे प्रत्येक जे काही चेक इलेमेंट आहे त्याच्यावर कॉल होतं. ठीक आहे. तर त्या चेक इलेमेंट इंडेक्स असतो आणि त्याच्यानंतर आयटम असतो. तर आता कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला इंडेक्स जे आहे ते सरळ सरळ तुम्ही इंडेक्स जे आहे ते प्रिंट करू शकता. कोणत्या पद्धतीने, console.log, इथे मी बॅकटिकचा यूज करतो, टेम्पलेट स्ट्रिंग. बरोबर आहे, मी शिकवलेलं आहे तुम्हाला. इथे मी इंडेक्स घेतो, त्याच्यानंतर स्पेस देतो. ठीक आहे. आता आयटमची जर तुम्हाला व्हॅल्यू घ्यायची असेल तर आयटम जो आहे तो सुद्धा एक इलिमेंट आहे. बरोबर आहे. जे क्वेरीने फाइंड केलेलं एक इलिमेंट आहे. तर त्या आयटमला तुम्हाला रॅप करावं लागतं डॉलरमध्ये. कोणत्या पद्धतीने, तर डॉलर आणि पॅरेंथेसिस. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला आयटम द्यावं लागतं. इथे तुम्ही त्याची व्हॅल्यू घेऊ शकता. आणि सेम आहे टेक्स्टसाठी सुद्धा तुम्हाला डॉलर द्यावं लागेल, पॅरेंथेसिस, त्याच्यामध्ये आयटम. ठीक आहे. आणि डॉट टेक्स्ट. ते दोन मेथड्स आहेत व्हॅल्यू आणि टेक्स्टसाठी. तर जेव्हा आता मी इथे लूप करतो आणि आता सुरुवातीला मी काही चेक केलेलं नाहीये, गेट व्हॅल्यू जर केलं तर तुम्ही पाहू शकता काहीच प्रिंट होत नाही, कारण की त्याला चेक एलिमेंट मिळत नाहीत. जर मी हे चेक काढलं इथं, ठीक आहे, हे जर चेक मी इथे काढून टाकलं तर तुम्ही पाहू शकता इंडेक्स आणि प्रत्येक एलिमेंटचे जे व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किंवा टेक्स्ट आपल्याला मिळते. बरोबर आहे. आयटम डॉट व्हॅल आणि आयटम डॉट टेक्स्ट. बरोबर आहे, कारण की याची व्हॅल्यू सुद्धा सेम आहे आणि जो टेक्स्ट आहे तो सुद्धा सेम आहे. तर व्हॅल्यू, एक काम करूया आपण, व्हॅल्यू जी आहे ती स्मॉल लेटरमध्ये देऊया. इथे CSS, इथे जावास्क्रिप्ट आणि इथे jQuery. ठीक आहे. आता बघूया. अच्छा, व्हॅल्यूज प्रिंट होते. टेक्स्ट ॲक्च्युली याचा जो लेबल आहे त्या लेबलचा टेक्स्ट आपल्याला घ्यावा लागणार आहे.
एक काम करूया, आयटम डॉट, कदाचित पॅरेंट असू शकतं, पॅरेंट डॉट टेक्स्ट पाहूया काय होते. बरोबर आहे, पॅरेंट हे नाही आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता आयटमचा जो पॅरेंट आहे किंवा जो लेबल आहे, त्या लेबलचा टेक्स्ट आपल्याला इथे मिळालेला आहे. बरोबर आहे, आणि आयटमची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथे मिळालेली आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आता इथं जे आहे ते चेकबॉक्स आहे, पण परंतु अनचेक्ड आहे. तर चेक्ड जर आपल्याला घ्यायचं असेल तर चेक्ड इथे तुम्हाला सुडो सिलेक्टर द्यावं लागतं. इथे जेव्हा तुम्ही चेक सुडो सिलेक्टर देसाल तर जेवढे काही चेकबॉक्सेस चेक्ड आहेत ते तुम्हाला दिसतील. सध्या एकच आहे, तुम्ही पाहू शकता एकाचाच आपल्याला मिळाला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता दोन इलेमेंट आपल्याला मिळालेले आहेत. त्याच्यानंतर हे चारही इलेमेंट आपल्याला इथे मिळालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. मी हे पॅरेंटचं काढतो इथून, कसं आहे ते. हं. ठीक आहे, इंडेक्स आणि व्हॅल इथे तुम्ही पाहू शकता. तिन्हीची इंडेक्स आणि जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला इथे प्रिंट झालेली आहे. तर काय कसं झालेलं आहे, हे काय झालेलं आहे इथे, प्रत्येक आयटम जो आहे प्रत्येक आयटमला तो इटरेट करतोय. तर आयटमवर जर आपल्याला jQueryचे मेथड्स आपल्याला कॉल करायचे असतील तर तुम्हाला डायरेक्टली इथे डॉलरमध्ये त्या आयटमला तुम्हाला रॅप करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी व्हॅल आहे ती व्हॅल घ्यावी लागते. जर आपण डायरेक्टली जर आयटम इथे प्रिंट केला तर तुम्ही इथे बघा काय होते प्रिंट, ते पाहू शकता तुम्ही. एक ऑब्जेक्ट झालेला आहे HTML इनपुट इलिमेंटचा. त्या ऑब्जेक्टला तुम्हाला रॅप करावं लागतं या डॉलर साईनमध्ये. ठीक आहे, डॉलर आणि ओपनिंग क्लोजिंग पॅरेंथेसिसमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही त्याची जी व्हॅल आहे ती व्हॅल तुम्ही यूज करू शकता. आता जर मी हे व्हॅल काढलं तर बघूया आपण काय प्रिंट होतं ते. ऑब्जेक्ट प्रिंट झालेला आहे. त्या ऑब्जेक्टवर तुम्हाला मेथड कॉल करावेच लागतात. ठीक आहे, जेव्हा मी आता मेथड कॉल केली तर बघू शकता तुम्ही त्याची जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल इलेमेंट्स जे आहेत, मल्टिपल इलेमेंट्सवर तुम्ही लूप लावून त्याचे जे व्हॅल्यूज आहेत किंवा प्रत्येक इलेमेंट जो आहे तो तुम्ही ॲक्सेस करू शकता. बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची जी फंक्शनॅलिटी आहे पुढची ती तुम्ही लिहू शकता प्रत्येक मेथडमध्ये, किंवा एखादा मेथड कॉल करून, किंवा ते जे एलिमेंट्स आहेत तुम्हाला कोणती मेथड कॉल करून त्या पॅरामीटरमध्ये पास करायचे असेल तुम्ही तेही करू शकता त्याच्यामध्ये. ते झाला पुढचा भाग. परंतु या व्हिडिओमध्ये आपण आज शिकलेलो आहेत की एलिमेंट्स आपण कोणत्या पद्धतीने सिलेक्ट करू शकतो. आता इथे आपण चेकबॉक्सचा यूज घेतलेला आहे, एक्झाम्पल घेतलेलं आहे, पण तुम्ही इथे मल्टिपल ड्यूज सुद्धा असू शकतात, मल्टिपल ऑप्शन्स असू शकतात. बरोबर आहे, ड्रॉपडाऊन मधले चेकबॉक्सचा ड्रॉपडाऊन असतो, त्याच्यामध्ये आपण मल्टी सिलेक्शन ड्रॉपडाऊन असतात. तर मल्टिपल सिलेक्शन घेतो त्याच्यामध्ये आपण. तर त्या त्या याच्यामध्ये सिनॅरिओमध्ये सुद्धा तुम्हाला लूप करावं लागतं. जिथे जिथे तुम्हाला लूप करायचं आहे, तर जावास्क्रिप्टमध्ये बघा फॉर लूप आहे, फॉर ऑफ आहे आणि फॉर इन आहे. ठीक आहे, परंतु jQueryमध्ये ईच आहे. ईच जे आहे ईच सगळ्याची बरोबरी करतं. जसं जावास्क्रिप्टमध्ये अरेला लूप करण्यासाठी फॉर ईच आहे. बरोबर आहे, किंवा ऑब्जेक्ट डॉट कीज आहेत. मी सगळेच घेतलेले आहे जावास्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये, तुम्ही जाऊन बघू शकता तिथे, तुम्हाला जर नवीन असेल तर. तर ईच मेथडचा वापर तुम्ही jQueryमध्ये करू शकता. तर मी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट केल्याशिवाय राहू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.